नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घ्या। बुलेट किंवा सिंधू गोल्ड व्हरायटी मध्ये सेटिंग स्प्रे नंतर आपण घडाचा सांगाडा बनवून मण्याचा पॉइंट कसा मिळवू शकलो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या अगोदर तुम्ही एक 8-10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ बघितला असेल, जिथे फ्लॉवरिंग अवस्था 50-60% होती। शेतकरी माझ्या सोबत आहे, त्यांचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब नक्की करून घ्या। आपण जर या ठिकाणी बघितलं, हा जो काही घडाचा सांगाडा या ठिकाणी बघतोय, वरच्या पाकळ्यांमधला अंतर, 2 पाकळ्यांमधला अंतर सेटिंग स्प्रे या ठिकाणी झालेलं आहे। मण्याचा पॉइंट या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली। पुढच्या 3-4 दिवसात आपल्याला सेकंड डिप या ठिकाणी करायचंय। आपण दोन्ही बाजूला जर बघितलं, झाडाच्या दोन्ही बाजूला माल किंवा मालाची किपिंग क्वालिटी असेल, घडाचा सांगाडा असेल, सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघतोय। तर प्रामुख्याने आपण सेटिंग स्प्रे मध्ये मण्याला पॉइंट मिळवत असताना 95-100% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपण काय स्प्रे दिला पाहिजे, त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन, तणनाशकाचा वापर आणि सेकंड डिप नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे, की जेणेकरून इतरही SSN असेल, सुपर सोनाका असेल, अनुष्का असेल, माणिक चमन असेल, साधी सोनाका असेल, या व्हरायट्यांमध्ये चांगला पॉइंट आणि चांगला घडाचा सांगाडा बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, जिब्रालिक ऍसिड GA चा वापर आपण योग्य रीतीने कसा केला पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना माझ्यासोबत शेतकरी आहेत। यांना या अगोदर तुम्ही 10 दिवसापूर्वी युट्यूब चॅनलला बघितलं असेल। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव लहानू सूर्यवान बोरगुडे, राहणार रामपूर नैताळे, तालुका निपाड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 9359 343494। आपण रिकट केल्यानंतर पहिलंच वर्ष आहे, म्हणजे रिकट केल्यानंतर एक पुढच्या 5-6 महिन्यात आपण माल आणला हो, आणि बुलेट ही नवीन व्हरायटी आहे तुमच्यासाठी, बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी। बरोबर। आणि या व्हरायटी मध्ये आपण दाखवा ना, घड किती मोठा बनवून दाखवला तुम्ही। हो, हा घड तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघू शकतात। म्हणजे एकच घड नाही दाखवते, बरेचसे बंच आहे। हे बघा, ह्या बाजूला याच्या शेजारी पण आहे, पाठीमागं पण आहे, चारही बाजूला तुम्ही कुठेही बघितलं तरी घडाचा सांगाडा वगैरे सगळं बघू शकतात। मग यासाठी आपण प्रामुख्याने 15-20% फ्लॉवरिंग अवस्था सुरू झाली, 15-20% फ्लॉवरिंग अवस्था ज्या वेळेस सुरू होते, त्याच वेळेस आपल्याला पहिला GA चा स्प्रे देत असताना 2 पाकळ्यांमधील अंतर वाढवण्यासाठी आपल्याला काय फवारणी केली पाहिजे। आपण घडाचा सांगाडा या ठिकाणी बघतोय, पाकळ्यांमधला अंतर बघतोय, मण्याचा पॉइंट बघतोय, इथं सेटिंग स्प्रे आपला 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण दिलेला आहे। मग सेटिंग स्प्रेच्या अगोदर आपण 3 GA चे स्प्रे कसे घेतले पाहिजे, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिला GA चा 15-20% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये स्प्रे घ्यायचा आहे। ज्या लेटच्या बागा असतील त्या शेतकऱ्यांसाठी पहिला 15-20% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये पहिली फवारणी GA घ्यायचा आहे आपल्याला 15 ppm, म्हणजे 200 लिटरला 3 ग्रॅम, एकरी 600 लिटर पाणी गेलं पाहिजे। 200 लिटरला 3 ग्रॅम GA, आर्या 500 मिली, Z78 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम। सेकंड डे ला गॅप द्या, थंडी असेल तर त्या ठिकाणी कुमानेल 500 मिली, स्कोर 100 मिली, हा सेकंड डे ला किंवा एक दिवस गॅप देऊन फवारणी घ्या। पुढच्या दिवशी तुम्हाला लोकलचं काम असेल, म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल, तर त्या ठिकाणी साधा कराटे एक्स्ट्रा 22 चा स्प्रे घ्या। त्यानंतर परत एकदा GA चा स्प्रे 40-45-50% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये GA 2 ग्रॅम, इंडोल ऍसिटिक ऍसिड IAA ज्याला आपण म्हणतो ते 2 ग्रॅम, त्याच्यासोबत अँट्राकॉल 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम। मध्ये एखादा रिव्हर्स कोरचा स्प्रे घ्या, खाली जमिनीतून आपल्याला एकरी 5 किलो 060-20 त्या टायमिंगला दिलं गेलं पाहिजे। त्यानंतर डेलिकेटचा एकरी 180 मिली असा एक स्प्रे घ्या। 70-75-80% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये परत एकदा इंडोल ऍसिटिक ऍसिड GA 2 ग्रॅम, IAA 2 ग्रॅम, त्याच्यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक कॉन्टॅक्ट मधलं तुम्ही घ्या। तिथं झिंकचा वापर तुम्ही 200 लिटरला 100 ग्रॅम असा करून घ्या। 95-100% फॉल कॅपला सेटिंग स्प्रे गेला पाहिजे, एकरी GA 18 ग्रॅम, एकरी GA 18 ग्रॅम। चिमा मशीन असेल, ATR नोझल असेल, साधा ट्रॅक्टर असेल, एकरी साधा ट्रॅक्टर ATR नोझलने 600 ते 800 लिटर पाणी गेलं पाहिजे। त्या पाण्यासाठी प्रमाण आहे 18 ग्रॅम GA, 1 लिटर लॉंग साईज, 1 किलो युरिया। ॲमिस्टार नावाचं बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी 200 मिली प्रति एकर त्या 600 ते 800 लिटर पाण्याला घेऊ शकतात, SS मशीन साठी घेऊ शकतात। युरिया घेतला, टेक्कॅल जे ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम आहे 11% ते 1 लिटर घ्या। त्यानंतर तुम्हाला दिवसाआड युरिया सल्फरचे 3 स्प्रे घ्यायचे, युरिया 200 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम। 3 दिवस सातत्याने स्प्रे घेत राहा। मणी तुमचा 5 ते 6 mm च्या अवस्थेत येऊ द्या। गव्हाच्या आकाराच्या पुढचा मणी होईल, काकडीसारखा मणी दिसेल, त्यावेळेस सेकंड डिप घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी GA 30 ते 35 ग्रॅम,
साधा जीए घ्या 30 ते 35 ग्रॅम जीए. पुन्हा एकदा लांबीचं औषध लॉंग साईज 1 लिटर, त्याच्यासोबत एलेंटा सुपर 500 मिली, प्रोशेल हे जे काही होमोब्रोसेनाइड आहे ते 300 ते 500 मिली, पुन्हा एकदा टेक्याल 1 लिटर. आणि त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी भरपूर ड्रिपच्या माध्यमातून पाणी द्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकरी 50 किलो 24-24-0 हे खत त्या ठिकाणी देऊन घ्या. त्यानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल, प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्याला आपल्याला कसं काम करता येईल. थंडी वाढते, निपाड सारख्या भागात आहे, जर तुम्ही बघितलं गेल्या 2 दिवसापूर्वी 6.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा त्या ठिकाणी घसरला होता. त्या दरम्यान तुमचा मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता राहून तापमानातील जो काही बोधामध्ये तापमान आहे, मुळांच्या कक्षेत पांढरी मुळी चांगली राहिली पाहिजे. त्यासाठी जमिनीतून तुम्हाला त्या ठिकाणी एकरी 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत 2 ते 3 किलो 12-6-22 या खताची ग्रेड घेऊन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर थिनिंग करायची गरज नाहीये, नॅचरल गळ झालीये, परंतु असे बंच असतील, पाकळ्यांमधला अंतर असेल, इथं खाली सेंडा इथपर्यंत पिंचिंग करून घ्या, इथपर्यंत पिंचिंग करून घ्या. असा गड असेल इथं पिंचिंग करून घ्या. इकडं जर बघितलं तुम्ही इथं पिंचिंग करून घ्या, इथं पिंचिंग करून घ्या. हे जे घड मोठे आहे, पाकळ्या आहेत, अशा पद्धतीने पिंचिंग करून घ्या. त्यानंतर तुम्ही परत एकदा मोहेंटो एनर्जी कीटकनाशकचा स्प्रे एकरी 200 मिली मोहेंटो एनर्जीचा स्प्रे चांगला गच्च देऊन घ्या, जेणेकरून ज्या वेळेस दव बादड पडतं आणि त्या दव बादडात ज्या वेळेस बागेमध्ये आपण तणनाशक मारतो, तणनाशकची फवारणी करतो, की जेणेकरून आपलं सेटिंग झालं, डिपिंग झालं, आता आपल्याला धोका नाही, खाली आपण गवतावर तणनाशक मारतो, त्यावेळेस गवतावरील थ्रिप्स वरती जाणार, लाल कोळीचा प्रादुर्भाव होणार, म्हणून आपण मोहेंटो एनर्जीचा स्प्रे घेतो. त्यानंतर परत एकदा जीएचा स्प्रे घेत असताना जिब्रालिक ऍसिडचं महत्व लक्षात घ्या. जीए 2 ग्रॅम, विपुल 300 मिली आणि युरिया परत 200 ग्रॅम. सेकंड आणि थर्ड डिप मध्ये थंडीच्या कालावधीमध्ये 10 ते 12 दिवसाचा डिफरन्स त्या ठिकाणी ठेवा. परत एकदा शेतकऱ्याकडे येतो. बुरगुडे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो. 8-10 दिवसापूर्वी देखील तुमचा व्हिडिओ युट्यूबला आपण घेतला, बरोबर. त्यावेळेस फ्लावरिंग अवस्थेमध्ये होता. फ्लावरिंग अवस्था व्यवस्थितरित्या पार झाली, कुठेही गळ झाली नाही, कूच झाली नाही, व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पहिल्याच वर्षी आपण उत्पादन घेताना थोडं व्हेरिएशन आपल्या बागेमध्ये आहे. जसा हा बंच आहे, हा पाठीमाग आहे, ओके. पण हा ज्यावेळेस पेस्ट केली त्यावेळेस पावसाचं वातावरण झालेला पाऊस, त्यामुळे थोड्या फुटी पाठीमाग पुढं झाल्या. पण एकंदरीत तुम्हाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून आतापर्यंत 50 दिवसात काय अनुभव आला? आतापर्यंत आम्ही वेळापत्रक तुमचंच वापरलं. ते तुमचं प्रॉडक्ट जे आपण वापरतो ते प्रॉडक्ट अतिउत्तम आणि छान रिझल्ट भेटत आहे. मी आतापर्यंत भरपूर औषधं बघितली, पण आज हा हात मला नाही रिपोर्ट भेटला. बघ, दुसऱ्या दिवशी दुसरा हात टाकायचा, नाही भेटला तिसऱ्या दिवशी परत चौथा हात टाकायचा. आम्हाला तो प्रॉब्लेम यावर्षी झाला नाही. जो हात टाकला ते प्रॉपर काम झालं. जे मोबाईलवर वेळापत्रक आलं, डेट आली, त्या पद्धतीने स्प्रे दिला, त्याच पद्धतीने स्प्रे केले आणि छान रिझल्ट भेटले आम्हाला त्याच्यावर. आणि मी त्याच दिवशी शब्द दिला होता की या बागेचे किमान 4 व्हिडिओ बुलेट या व्हरायटीचे, पहिल्या वर्षाचं रान आहे, खोड तुम्ही बघितलं पहिल्याच वर्षी, आणि ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल, हार्वेस्टिंगच्या अगोदर देखील मण्यात ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस उकड्या असेल, सनबर्निंग कसं आलं नाही, आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस कसा 1 ते 1.5 किलोचा एक बंच तयार केला आणि झाडावर कसा आपण 15 ते 18 किलो पर्यंत माल घेतला, हा देखील व्हिडिओ मी देणार आहे. त्याच्या अगोदर एक व्हिडिओ असा असेल की आज सेटिंग झालं, अजून सेकंड डिप बाकी आहे, सेकंड थर्ड डिप नंतर आपण त्या ठिकाणी थंडीमध्ये साईज थांबली जाणं, पॉइंट थांबला जाणं, त्याचप्रमाणे उकड्या आणि बर्निंग असेल, या समस्या येऊ नये म्हणून आपण या बागेत काय केलं हे जिवंत उदाहरण याच बागेत या शेतकऱ्यासोबत तो व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ बघत असताना त्यांचा मोबाईल नंबर दिला का तुम्ही? हो, दिला ना. याच्या अगोदरही व्हिडिओ त्यांचा आहे की ज्यावेळेस फ्लावरिंग अवस्था होते, आणि खास करून रिकट पासून या प्लॉटचं डायरेक्शन डॉक्टर किसानच्या माध्यमातून चालू आहे. गेल्या 2-3 वर्षापासून हे शेतकरी भाजीपाल्यामध्ये डॉक्टर किसानचा वेळापत्रक वापरत होते, परंतु पहिल्यांदाच रिकट पासून नवीन व्हरायटी, एक नवीन, त्यांच्या बऱ्याचशा बागा आहेत, परंतु या बागेत त्यांनी मार्गदर्शन घेतलंय. आणि त्यांची इच्छाही आहे की यानंतर बरेचसे त्यांचे शेतकरी मित्र असतील किंवा त्यांच्या स्वतःचे प्लॉट असतील ते पुढच्या वर्षी रजिस्टर करणारच आहेत. आणि मित्रांनो, हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की डॉक्टर किसानचं पहिल्या दिवसापासून जशी संस्था 7-8 वर्षापासून सुरू झाली की जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये कशी वाढ करता येईल आणि ती वाढ करताना उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल, त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.